तर आता मात्र क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी सुरुवात होते. सणसवाडी विरुद्ध तासगाव. फलंदाजीसाठी आमंत्रित केले सणसवाडी संघासाठी आणि सलामीचे फलंदाज दाखल होत आहेत ते म्हणजे योगेश पवार आणि महेश रानावरे. नक्कीच लगातार 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो म्हणजे योगेश पवार आणि तसेच किरण वनगुडे वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तासगाव संघासाठी. तर नक्कीच पहिला चेंडू त्याला भिरकावून दिलाय. मिड विकेट आहे मात्र उत्तर काहीही नाहीये राहुल याच्याकडे आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या होती ते म्हणजे 14. 1 बाद 14 धावा. नक्कीच तो एक विकेट गेला तो म्हणजे योगेश पवार याचा सणसवाडी संघासाठी. आता मात्र पाहतोय आपण गोलंदाजीसाठी पाचारण करतोय ते म्हणजे सागर बलकावडे याला. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन येते सागर, ज्याने या आधीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतला होता. सागर तोच सागर आता येतोय. तर सूर्यवंशी गोलंदाजी केली होती, फलंदाजी सुद्धा त्याच्या बॅट मधून झाली होती. तर नक्कीच आपण पाहतोय सागर थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना. तर नक्कीच आता मात्र स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय महेश रानावरे या सामन्याचा पहिला चेंडू फेस करेल सागर याचा. आता मात्र शफल होऊन त्याला हुक केलंय. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. शॉर्ट पिच बॉल होता, त्याला हुक केलाय 6 धावांसाठी. आता पुन्हा एकदा तोच चेंडू, तोच फटका आणि तोच रिझल्ट. 6 धावा. षटकार. धाव फलक वधारतोय. धाव संख्या होती ती म्हणजे 26 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अद्यापही 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 चेंडूवरती घणाघाती प्रहार केलाय ते म्हणजे महेश याने. नक्कीच आपला तिसरा षटकार येईल का पाहावं लागेल. तिसरा चेंडू सागर याचा राईट आर्म राऊंड द विकेट. आणि आता मात्र थोडासा स्लो केलाय, स्लोअर डिलिव्हरी होती आणि महेशाला काही समजलेलं नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिलाच चेंडू होता शॉर्ट पिच, त्याला भिरकावून दिलाय, हुक केला आणि षटकार आला. त्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा षटकार आला. तिसरा चेंडू थोडासा पुढे ढकलला आणि निर्धाव चेंडू येतो सागर याच्या मार्फत. चौथा चेंडू असेल सागर याचा महेश याच्यासाठी. आता मात्र फिंगर रोल केले होते, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षकांमध्ये फंबल होत. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. तर नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल तासगाव संघासाठी जर का ही मॅच जिंकायची असेल. पुन्हा एकदा फिंगर रोल केले होते, कव्हरच्या दिशेला धावून काढलं, 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे थोडासा फंबल. आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब होते तासगाव संघाकडून. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळत आहेत महेश याच्यासाठी, सणसवाडी संघासाठी आणि धावसंख्या होती 32. अद्यापही दुसरं षटक प्रगतीपथावर असताना
32 धावा धावफलकावर लागल्यात सणसवाडी संघाच्या. पुन्हा एकदा उडवलाय. आता मात्र गली रिजन मध्ये नो मॅन लँड मध्ये गिरतोय आणि 1 धावा मिळतात ते म्हणजे सणसवाडी संघासाठी. धावसंख्या होते 33. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 33 धावा. आता मात्र शेवटचं षटक असेल तासगाव संघाकडून. तर नक्कीच आपण राज येतोय. शेवटचं षटक पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये मारलाय. चेंडू जाईल चौकार. शेवटच्या षटकासाठी राज याला पाचारण केलंय आणि पहिल्याच चेंडूवरती महेश त्याच्यावर प्रहार करतोय. 4 धावा येत आहेत पहिल्याच चेंडूवरती. पुढचा चेंडू असेल राज याचा महेश याच्यासाठी. या चेंडूवरती काय घडतंय नक्कीच पाहावं लागेल. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये मारलाय. पण तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडस फंबल झालं आणि पुन्हा एकदा 4 धावा मिळत आहेत सणसवाडी संघाला. धावसंख्या होत आहेत 41 धावा. तिसरं आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना 41 धावा होत आहेत सणसवाडी संघाच्या. नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईक एंड कडे आपण पाहतोय. महेश मारा करेल तो म्हणजे राज शिंदे. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू त्याला हुक केलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला हुलकावणी देत चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार येतात महेशच्या बॅट मधून. धावसंख्या वधारते. धावसंख्या होते 45. 1 गडी बाद 45 धावा. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये मारलाय आणि पंचांचा इशारा येतो नो चेंडू असेल. वेस्ट हाईटचा नो चेंडू असेल आणि याच्या पुढचा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिटचा. फुल टॉस चेंडू. आता मात्र 50 धावा लागतात धाव फलकावरती सणसवाडी संघाच्या. आता मात्र पुढचा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिटचा. उघडा डोळे बघा नीट कारण हा आहे फ्री हिट. महेश याचा फायदा उठवेल का नक्कीच पाहावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच त्याला भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच फ्री हिटचा फायदा उचललाय महेश याने आणि चेंडूला धाडलाय सरळ सीमारेषा पार. 6 धावांसाठी. पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो नो चेंडू आणि चेंडू हा सुद्धा जातो सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या होते 63 धावा. 63 रन्स ऑन द बोर्ड.
नक्कीच आपण आता पाहतोय 2 बिमर चेंडू हातावर येते म्हणजे राज याने, त्यामुळे तो या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकत नाही. पुन्हा त्याच्या जागी पाचारण केलं ते म्हणजे निकेत याला. फ्रीडचा चेंडू असेल पण हा सुद्धा नो चेंडू येतोय. पिचच्या बाहेर हाताळलाय चेंडू निकेत याच्या मार्फत. हा सुद्धा नो चेंडू. अजून एकदम फ्री हिट आहे. महेश रानवडे वैयक्तिक 47 धावांवर खेळतोय. हा चौकार जाईल का? नक्कीच पॉइंट. रिजनच्या मारलेला चेंडू हा येतोय चौकार आणि महेशच्या बॅट मधून येत आहेत तब्बल 51 धावा. नक्कीच आजच्या दिवसातील पहिली 50 असेल. महेशच्या बॅट मधून 51 धावा आल्यात. महेश आपले बॅट वरती करायचे आणि नक्कीच चेंडू नो नाहीये पंच. तर नक्कीच शेवटचा असेल ना, शेवटचा चेंडू असेल निकेत याच्या मार्फत. आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेला मारलेला चेंडू वन बाउन्स जातो सीमारेषा पार. 4 धावांसाठी षटकार आणि धाव संख्या होते ते म्हणजे 72 धावा. 3 षटकांमध्ये 72 धावा खेचल्या त्या म्हणजे सणसवाडी संघाने. आणि महेश रानवडे वैयक्तिक वैयक्तिक 55 धावा महेश रानवडेच्या बॅट मधून आल्यात. काय सूर्यकाशी फलंदाजी केली महेश रानवडे याच्या मार्फत.